भारत हा खूप वेगवेगळ्या पद्धतीने डेव्हलप झालेला देश आहे. विविध भाषा आपल्या देशामध्ये बोलल्या जातात आणि मग याच्यामध्ये प्रत्येक भाषेचं आपलं आपलं वैशिष्ट्य आहे. एखादी गोष्ट मराठीमध्ये बोलायची असेल तर मराठीचा एक वेगळा टोन आहे. तेच गुजराती असेल तर त्याचा वेगळा टोन आहे. साऊथ इंडियामधल्या वेगवेगळ्या भाषा आहेत, त्यांचा वेगळा टोन आहे. तुम्ही इकडे बेंगॉल वगैरे तिकडे गेले, कलकत्ता वगैरे, तर तिकडची भाषा पुन्हा वेगळीच आहे. म्हणजे पूर्ण भारत टॉप टू बॉटम जर आपण बघितला तर भारतामध्ये खूप साऱ्या भाषा बोलल्या जातात आणि प्रत्येक भाषेचा एक वेगळा टोन आहे. मित्रांनो, आता प्रश्न असा येतो की आपण टेक्स्ट टू स्पीच करतो एआयच्या मदतीने. तुम्ही टेक्स्ट टाईप करतात कुठल्याही भाषेमध्ये आणि त्याचा एक आपल्याला ऑडिओ जनरेट करायचा असतो. खूप सारे वेगवेगळे प्लॅटफॉर्म सध्या मार्केटमध्ये उपलब्ध आहेत या गोष्टीसाठी. जसं 11 लॅब आहे, गुगलचा एआय स्टुडिओ आहे, त्याच्यातून देखील आपण व्हॉइस जनरेट करू शकतो. पण भारतीय भाषांमध्ये प्रत्यक्ष जेव्हा आपण ऑडिओ जनरेट करतो त्यावेळेला मात्र आपला जो भाषेचा एक टोन आहे तो मात्र त्या ठिकाणी मिळत नाही. कुठेतरी लक्षात येऊनच जातं की हा एआय जनरेटेड व्हॉइस आहे. जसं आता मी मराठी बोलतोय, माझी मराठी भाषा ही बोलण्याची पद्धत वेगळी असेल, पण एखादा गुजराती माणूस जर मराठी बोलेल तर तो मात्र गुजराती स्टाईलमध्ये मराठी बोलेल, ते वेगळंच वाटेल. साऊथ इंडियन व्यक्ती जर मराठी बोलायला गेला तर लगेच लक्षात येईल की हा प्युअर मराठी नाहीये, हा दुसऱ्या राज्यातला आहे. म्हणजे प्रत्येक भाषा एक वेगळ्या पद्धतीने बोलली जाते. मी जरी मराठी असेल, मी गुजराती बोललो तर मी वेगळ्या पद्धतीने बोलेल. गुजराती माणूस लगेच ओळखून घेईल की हा ओरिजिनल गुजराती नाहीये. चला, आता विषय असा आहे की आपण आपल्या ह्या ज्या भाषा आहेत, भारतीय भाषा, यांच्यामध्ये टेक्स्ट पासून ऑडिओ जनरेट करायचा म्हटला तर मग हा विषय त्या ठिकाणी एक गंभीर तयार होतो. पण याला सोल्युशन शेवटी भारतानेच शोधून काढलं. आपला इंडियन प्लॅटफॉर्म आहे सर्वम नावाचा. सर्वम.ai नावाची एक साईट आहे आणि या सर्वमने हा प्रॉब्लेम आपला सॉल्व्ह केला. सर्वम मध्ये तुम्ही ऑडिओ तयार करतात टेक्स्ट पासून आणि तो ऑडिओ इतका रिअलिस्टिक आहे की प्रत्येक भारतीयाला आपल्या भाषेमध्ये तो खरोखर आवडेल असा तो ऑडिओ तयार होत असतो. आता हा सर्वम एआय जो आहे तो कसा वापरायचा, टेक्स्ट पासून आपण ऑडिओ कसा जनरेट करायचा, किती साऱ्या भाषा त्याच्यामध्ये आहेत, त्याला थोडं टेस्ट करून आपण या ठिकाणी बघूया. आणि 100% तुम्हाला हा प्लॅटफॉर्म जो आहे, भारतीय प्लॅटफॉर्म आहे, नक्कीच आवडेल. चला आता आपण बघूयात सर्वम एआय मध्ये टेक्स्ट पासून ऑडिओ कसा जनरेट करायचा ते. ओके, तर आता हा जो प्लॅटफॉर्म आहे सर्वम नावाचा इंडियन प्लॅटफॉर्म आहे आणि हा सुरू करण्यासाठी तुम्ही हा URL टाईप करायचा आहे, सर्वम.ai. हा URL दिल्यानंतर तुम्ही त्याच्या या होम पेजवर येतात आणि याच्यात तुम्हाला बरीचशी माहिती या प्लॅटफॉर्म बद्दलची मिळून जाते. सर्वम प्लॅटफॉर्म जो आहे तो प्युअर इंडियन असल्यामुळे तो भारतीय भाषा ज्या आहेत, इंडियन लँग्वेजेस ज्या आहेत, त्याच्यावर खूप चांगल्या प्रकारे तो काम करतो. मग आपण आता याच्यामध्ये टेक्स्ट टू स्पीच आपल्याला या ठिकाणी यूज करायचा आहे. त्यासाठी तुम्ही आता सगळ्यात पहिल्यांदा एक्सपिरियन्स सर्वम या बटनला क्लिक करायचं आहे. एक्सपिरियन्स सर्वमला क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमच्या गुगल अकाउंट थ्रू लॉग इन करून इथे येतात. आता या ठिकाणी बघा खूप वेगवेगळे आवाज म्हणजे साऊंड तुम्हाला या ठिकाणी दिसत आहेत. पहिले लेफ्ट साईडला बघा हा तुम्हाला मेनू दिसतोय. याच्यामध्ये स्पीच टू टेक्स्ट हा ऑप्शन तुम्ही निवडा किंवा तुम्ही टेक्स्ट टू स्पीच निवडा. म्हणजे आता दोन गोष्टी तिथे, तुम्हाला आवाजापासून टेक्स्ट बनवायचा असेल तर हा ऑप्शन, आणि तुम्हाला टेक्स्ट पासून स्पीच करायचं आहे तर तुम्ही टेक्स्ट टू स्पीच घ्या. आता हा एक पॅराग्राफ इथे तुम्हाला दिसतोय बघा आता. आता इथे लँग्वेज ऑप्शन आहे तुम्हाला दिलेला. आता आपण बघूयात हिंदीमध्ये हा पॅराग्राफ तो कशा पद्धतीने रीड करतोय. आता हे वेगवेगळे साऊंड तुम्हाला इथे दिसतील. आपण याच्यातून एक साऊंड या ठिकाणी प्ले करून बघूया. नमस्ते। सर्वम एआई में आपका स्वागत है। हम भारतीय भाषाओं के लिए अत्याधुनिक वॉइस टेक्नोलॉजी बनाते हैं। हमारे टेक्स्ट टू स्पीच मॉडल्स प्राकृतिक और इंसान जैसी आवाज़ें प्रोड्यूस करते हैं जो बेहद रियलिस्टिक लगती हैं। आप अपना टेक्स्ट टाइप कर सकते हैं या डिफरेंट वॉइसेस को ट्राई करने के लिए किसी भी वॉइस कार्ड पर प्ले बटन पर क्लिक कर सकते हैं। तो चलिए अपनी भाषा में एआई की ताकत एक्सपीरियंस करें। नमस्ते। ओके, बघा आता हा मेल साऊंड होता. अगदी रिअलिस्टिक वाटतो आपल्याला. असं वाटतं की कोणीतरी इंडियन आहे आणि तो हिंदीमध्ये बोलतोय. म्हणजे अदर दॅन इंडियन जेव्हा हिंदी बोलेल तेव्हा असा साऊंड या ठिकाणी येणारच नाही. आता बघा इथे आपण एक फिमेल साऊंड या ठिकाणी ट्राय करून बघूयात. आता इथे हा रितू म्हणून फिमेल साऊंड आहे, हा बघू. नमस्ते। सर्वम एआई में आपका स्वागत है। हम भारतीय भाषाओं के लिए अत्याधुनिक वॉइस टेक्नोलॉजी बनाते हैं। हमारी टेक्स्ट टू स्पीच मॉडल्स प्राकृतिक और इंसान जैसी आवाजें प्रोड्यूस करते हैं। ओके, म्हणजे आता या ठिकाणी आपल्याला हा जो प्लॅटफॉर्म आहे याच्यावर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे साऊंड वेगवेगळ्या लँग्वेजमध्ये तुम्ही जनरेट करू शकता. त्याच्यामध्ये हा फ्रिक्वेन्सी ऑप्शन आहे. स्टँडर्ड फ्रिक्वेन्सी जी आहे ती 22.05 हर्ट्स या ठिकाणी किलो हर्ट्स आपल्याला दिसते.
तुम्ही 8 किलो हर्ट्स 48 किलो हर्ट्स. आता ही जी फ्रिक्वेन्सी आहे ही तुम्ही कशासाठी साऊंड वापरताय त्याच्यावर आधारित असते. म्हणून त्यांनी काय केलं बघा, इथे वरती तुम्हाला ऑप्शन दिलेत बघा. तुम्ही कन्व्हर्सेशनल ऑडिओ बनवणार असाल तर मग त्याच्यासाठी तुम्हाला हे साऊंड योग्य आहेत. तुम्ही ऑडिओ बुक्स ऑप्शन निवडला तर हे साऊंड बदलले बघा. आता ऑडिओ बुकसाठी हे साऊंड वापरा. एंटरटेनमेंटसाठी हे, सेल्स ॲक्टिव्हिटी असेल तर सेल्स पर्सनसाठी हे साऊंड तुम्ही वापरा. म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या पर्पजसाठी वेगवेगळे साऊंड या ठिकाणी तयार केलेले दिसत आहेत. आता आपल्याला टेस्ट करून बघायचं आहे. माझ्याकडे एक पॅरेग्राफ आहे आणि तो पॅरेग्राफ मी याला देतो. मी याला पहिले क्लिअर करतो आणि मी मराठीमध्ये हा कसा बोलतो हे तुम्हाला दाखवतो. आता मी गुगल जेमिनीमधून एक पॅरेग्राफ लिहून घेतला आहे बघा या ठिकाणी. हा एक गुगल जेमिनी मध्ये लिहिलेला पॅरेग्राफ आहे, मराठीतला पॅरेग्राफ आहे. इथे मी लँग्वेज सिलेक्ट करतो आता मराठी. हे बघा इथे मराठी लँग्वेज सिलेक्ट करतो. सगळ्या भारतीय भाषा फक्त इथे तुम्हाला दिसतील. आणि हे मॉडेल बघा, मॉडेलचं नाव आहे बुलबुल V3. याच्या अगोदरचं जे मॉडेल होतं ते होतं त्यांचं बुलबुल V2. आता हे लेटेस्ट मॉडेल त्यांचं जे आलेलं आहे ते बुलबुल V3 आहे. आणि स्टँडर्ड फ्रिक्वेन्सी आपण ठेवून आता हा साऊंड कसा आपल्याला मिळतो ते बघूया. पण आता सौरभचा साऊंड बघूयात, हा मराठी कसा वाचतो या ठिकाणी बघा. नमस्कार काका, काय म्हणता? वाढत्या वयानुसार गुडघेदुखी आणि थोड्याशा कामामुळे येणारा थकवा आता जाणवू लागलाय ना? पण आता काळजी करू नका, कारण मी तुमच्यासाठी हे खास नैसर्गिक घटकांपासून बनवलेलं हेल्थ सप्लिमेंट घेऊन आलो आहे. हे पूर्णपणे आयुर्वेदिक असल्यामुळे याचा शरीरावर कोणताही दुष्परिणाम साईड. ओके, आता हा जो पॅरेग्राफ आहे आपण दुसऱ्या साऊंडवर ट्राय करून बघू. आता समजा आता हा साऊंड आपण इथे हा जो दुसरा कॅरेक्टर आहे मोहन याला देऊ आपण. हा कसा रीड करतो बघा आता. नमस्कार काका, काय म्हणता? वाढत्या वयानुसार गुडघेदुखी आणि थोड्याशा कामामुळे येणारा थकवा आता जाणवू लागलाय ना? पण आता काळजी करू नका, कारण मी तुमच्यासाठी हे खास नैसर्गिक घटकांपासून बनवलेलं हेल्थ सप्लिमेंट घेऊन आलो आहे. हे पूर्णपणे आयुर्वेदिक असल्यामुळे याचा शरीरावर कोणताही दुष्परिणाम साईड इफेक्ट होत नाही. याच्या नियमित सेवनाने तुमची हाडं मजबूत होतील, सांधेदुखी कमी होईल आणि शरीरात पुन्हा पूर्वीसारखा उत्साह येईल. मग बघा. आणि विशेष म्हणजे जे आपण टाईप केलंय तो लगेच त्याला व्हॉइसमध्ये कन्वर्ट करून टाकतो. म्हणजे अतिशय स्पीडली तो कन्व्हर्जन करत असतो. म्हणजे त्याचा जो स्पीड आहे कन्व्हर्जनचा, तुम्ही टाईप केलेला कंटेंट इमिजिएट कन्वर्ट करून या ठिकाणी घेतात. आणि याला तुम्ही इथून डाउनलोड देखील करून घेऊ शकतात. तर आता इथे आपण मेल साऊंड चेक केले. आता याला आपण फिमेल साऊंडमध्ये बघूयात कशा पद्धतीने वाटतो. नमस्कार काका, काय म्हणता? वाढत्या वयानुसार गुडघेदुखी आणि थोड्याशा कामामुळे येणारा थकवा आता जाणवू लागलाय ना? पण आता काळजी करू नका, कारण मी तुमच्यासाठी हे खास नैसर्गिक घटकांपासून बनवलेलं हेल्थ सप्लिमेंट घेऊन. बघा आता हे जे साऊंड आहेत याचं वैशिष्ट्य काय आहे की इथे जेवढाही साऊंड आपण टेस्ट करून बघतोय तो खरोखर इंडियन वाटतोय आपल्याला. म्हणजे असा रोबोटिक नाही वाटत की एखादा रोबोटने जनरेट केलेला किंवा रोबोटिक्स प्लॅटफॉर्मवर तयार केलेला. एआयने जनरेट केलेला तर बिलकुल वाटत नाही. म्हणजे आपल्याला तो रिअल साऊंड आहे असं त्या ठिकाणी वाटतं. आणि आपला जो लहेजा असतो बोलण्याचा त्या लहेजेमध्ये तो बोलताना या ठिकाणी आपल्याला दिसतो. आणि सगळ्या भारतीय भाषा इथे तुम्हाला दिसतात बघा. म्हणजे इथे इंग्लिश एक लँग्वेज आहे, बाकीच्या सगळ्या लँग्वेज बघा, हिंदी, बेंगाली, गुजराती, कन्नडा, मल्याळम, ओडिया, सगळ्याच भारतातल्या सगळ्या भाषा जवळपास त्यांनी कव्हर केलेल्या आहेत. आणि आता हे मॉडेल जे आहे हे सेकंड मॉडेल आहे त्यांचं. याच्या आधी V2 होतं आणि हे थर्ड V3 मॉडेल तुम्हाला दिसतंय. अजून पुढचं मॉडेल जेव्हा येईल त्याच्यात अजून खूप चांगल्या प्रकारे याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी तुम्हाला दिसतील. आता जेव्हा तुम्ही फर्स्ट टाइम इथे लॉग इन करता त्यावेळेला तुम्हाला 1000 क्रेडिट्स या ठिकाणी मिळतात. आणि हे 1000 क्रेडिट्स जे आहेत ते तुम्हाला जवळपास 7 तासचं व्हॉइस जनरेट करायला वापरता येऊ शकता. म्हणजे फ्रीमध्ये तुम्ही 7 आवर्सचा व्हॉइस या ठिकाणी जनरेट करू शकतात. टेस्टिंगसाठी तेवढा सफिशियंट आहे. आणि जर तुम्हाला वाटलं की हा प्लॅटफॉर्म तुमच्या कामाचा आहे आणि पुढे आपल्याला हा वापरता येऊ शकतो, कमर्शियली कुठे वापरायचा असेल तर मग तुम्ही त्याला विकत घेऊ शकता. त्याचा पेड प्लॅन देखील या ठिकाणी आहे, तो तुम्ही यूज करू शकतात. इव्हन महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याचा API देखील तुम्हाला तुमच्या ॲप्लिकेशन्समध्ये वापरता येतो. म्हणजे तुम्हाला एखादा असं ॲप बनवायचं असेल की ज्या ॲपमध्ये हा साऊंड तुम्हाला इंटिग्रेट करायचा आहे, मग तुम्ही त्याचा API की घेऊन इथे गेट कोड ऑप्शन आहे बघा या साईडला, इथे क्लिक केल्यानंतर याचा तुम्हाला कोड मिळेल. आणि हा जो कोड आहे तो कोड तुम्ही आता हा वेगवेगळ्या लँग्वेजमध्ये आहे, पायथनमध्ये आहे, जावास्क्रिप्टमध्ये आहे. जनरली आता AIच्या ह्या 2 लँग्वेज पॉप्युलर आहेत. तुम्हाला जावास्क्रिप्टमध्ये हवा असेल तो कोड तुम्हाला जावास्क्रिप्टमध्ये देईल, तुम्हाला पायथनमध्ये हवा असेल पायथनमध्ये मिळेल. तुम्ही जर डेव्हलपर असाल तर तुम्ही ह्या कोडमध्ये फक्त तुमची API की इंटिग्रेट करा इथे
आणि हा सर्वम जो प्लॅटफॉर्म आहे तो तुमच्या ॲप्लिकेशनमध्ये तुम्ही यूज करा. इथे जे टेक्स्ट दिसतंय या टेक्स्टमध्ये तुम्ही तुमचा टेक्स्ट टाका आणि तो तुम्हाला पाहिजे त्या लँग्वेजमध्ये, इथे लँग्वेज तुम्ही देणार, मॉडेल दिलेलं आहे, तुम्ही लँग्वेज द्यायची आणि तुम्हाला तो साऊंड जो आहे तो त्या लँग्वेजमध्ये जनरेट करून मिळेल. म्हणजे थोडक्यात आता डेव्हलपर्स लोकांसाठी सुद्धा एक खूप छान संधी आहे की आपल्याला आपल्या भारतीय भाषांमध्ये ॲप डेव्हलप करायचं आहे किंवा सॉफ्टवेअर डेव्हलप करायचं आहे तर तुम्हाला याचा API देखील अगदी रिजनेबल कॉस्टमध्ये वापरता येऊ शकतो. तर अशा पद्धतीने हा सर्वम AI प्लॅटफॉर्म जो आहे टेक्स्ट टू स्पीचसाठी सगळ्यात सुंदर असा प्लॅटफॉर्म आहे आणि तो तुम्ही स्वतः ट्राय करून बघा वेगवेगळ्या प्रकार पद्धतीने. हा आपला एक इंडियन प्लॅटफॉर्म आहे जो आपल्याला इंडियन लँग्वेजेसमध्ये व्हॉइस जनरेट करायला वापरता येऊ शकतो. तुम्ही 11 लॅब ट्राय करून बघा किंवा गुगलचा AI स्टुडिओ ट्राय करून बघा आणि तेच टेक्स्ट तुम्ही सर्वममध्ये ट्राय करून बघा. तुम्ही प्रॅक्टिकली हे एक्सप्लोर करा. नक्कीच तुम्हाला सर्वम जो आहे तो अव्वल वाटेल, खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे असं वाटेल आणि ॲज अ इंडियन प्राऊडली आपल्याला हा आपला प्लॅटफॉर्म आपल्या लँग्वेजेससाठी वापरायला नक्कीच भारी असेल असं मला वाटतं. चला आपण पुन्हा भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.